जया, राकेश, ये बैस. रांगोळी छान आहे. थांब जरा, मी आलेच. हाँ, टोपी.
आई काय झालं आई? काय झालं? अगं असं काय करतेस? तब्येत बरी नाहीये का तुझी? छे छे, काही नाही. आई किती थकलीस ग तू? आम्हाला पुनर्जन्म दिलास, पण आमच्यासाठी सगळा जीव वाटवलास. चुप, असली काही भाषा करायची नाही. आणि दिवाळीच्या दिवशी डोळ्यातून पाणी नाही काढायचं. ते पोरग बघ कसं बावरून गेले ते. काय रे गुलामा, मला नाही का एक फुलबाजी देणार? खरंच खरंच आजी. आणि तुझ्या मम्मी डॅडीना कोण देणार? आजी घे घे रे राकेश. सांग बरं आहे, मोकळ्या वातावरणात एकदम बरं वाटतं की नाही? आल्यापासून जवळजवळ कधीच बाहेर पडली नाही आई. नेहमी आपलं घर एक घर. ते काय नाही, आता दर रविवारी बाहेर फिरायला यायचं म्हणजे यायचाच. आजी आपण एकदा ना राणीच्या बागेत जाऊ. तिकडे वाघ सिंह हत्ती असतात. आणि लांडगे सुद्धा. काय म्हणाली? काही नाही, मला भीती वाटते रे. भीती कोणाची? लांडग्यांची. अगं लांडगे काय रस्त्यातून मोकाट फिरत असतात की काय? राणीच्या बागेत सुद्धा पिंजऱ्यात बंद असतात. बरं ते असू दे, तुम्ही बसा, मी आत्ता भेळ घेऊन येतो आपल्याला. चल रे. नको, आपण आता घरी जाऊया. खूप काम आहेत. कसलीही कामं नाहीयेत, फक्त भात टाकायचा आहे. हो पण नो, चौपाटीवर यायचं आणि भेळच खायची नाही. ते काय नाही, तुम्ही बसा, आम्ही आलोच. चल रे. डॅडी मला भेळही हवी आणि आईस्क्रीमही हवं. बस नाही, ते येतीलच आता. नको ग, आपण घरी जाऊया. असं काय करतेस आई? काय झालं घाबरायला? काही नाही, मी जाते. आई, ए आई, अगं थांब. ए आई, अहो काय झालं ग? काय झालं? आणि आई कुठे गेली? काय कळत नाही हो. चला चला आधी तिला शोधूया. इकडे गेली ती. चल चल. आईला सगळीकडे शोधून झालंय. आपण असं करूया, थोडा वेळ वाट बघूया आणि मग पोलिसांना कळवूया. हो. मम्मी मी वर नीलूकडे जाऊ? हो जा. आजी, डॅडी, हा ही बघा आजी. आई तू इथे? अगं किती घाबरवलंस आम्हाला. असं काय करतेस आई? सांग ना काय झालं ते. हे बघ एक मिनिट. हे बघ जया, आपण आधी आत जाऊया. हा आई 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 काय झालं? काय एकेकी पळालीस? अगं कितीतरी वेळ आम्ही तुझी शोधाशोध करत होतो. हे बघ कशाला घाबरलीस एवढी? तुला पाहीपर्यंत जीवात जीव नव्हता आमच्या. सांग ना कसं भय वाटलं तुला? हे बघ आम्ही आहोत ना, आमच्यापासून काही लपू नको. साफ साफ सांगून टाक सगळं. सांग ना आई, का तू पळ काढलास? कुणापासून? कशा करता? थांबवा थांबवा हे प्रश्न. माझी चौकशी चालवली आहे काय तुम्ही? चौकशी? अगं कसली चौकशी आई? मला आई म्हणता आणि पोलिसासारखे आडवे तिडवे प्रश्न विचारता का? का? अरे मी काय चोरी केली, दरोडा घातला का कुणाचा खून केला? मग कशासाठी हे सगळे प्रश्न? अगं पण आई, अरे असं काय गुन्हा केला रे मी? अगं पण सांगा. मी आई झाले एवढाच ना माझा गुन्हा. आई त्याची किती शिक्षा मिळणार आहे मला? आणखी किती काळ मिळणार आहे? ठीक आहे, होऊन जाऊ दे तुमच्या मनासारखं. द्या शिक्षा, द्या मला शिक्षा, द्या मला शिक्षा, द्या मला शिक्षा. आई असं काय करतेस आई? आई तुला बरं वाटत नाही, चल थोडी विश्रांती घे. सावकाश ना. हे बघ आता अजिबात विचार करायचा नाही. हा तू झोपतेस का? ये झोप. सावकाश.
600 रुपये होतील. ₹50. बाई जरा इकडे या, इकडे या. अहो आधी जरा इथं या. बसा, आत्ता बोला. अहो मला काहीच बोलायचं नाहीये. मी बाहेर निघाले होते तर तुम्हीच मला ओढत आणलं तिथे. अहो पण ते तुमच्या भल्यासाठीच. माझ्या भल्यासाठी? म्हणजे जिन्यात कोणी काय बॉम्ब बिम ठेवून दिला होता की काय? जिन्यात कशाला कोणी बॉम्ब ठेवायला हवा? तुम्ही तुमच्या घरातच बॉम्ब बाळगलाय. असं आई बद्दल म्हणता आहात तर आमच्या आजारपणात तिला फितवणं जमलं नाही म्हणून आता तिच्या विरुद्ध आमचे कान भरता आहात वाटतं. कान बिन काही भरायचे नाहीत, पण तुमचे डोळे मात्र उघडायचे हो. ते सुद्धा राहत नाही म्हणून हो, शेजार धर्म म्हणून. अहो जयाबाई, ती बाई कुठली कोण हे तरी कळलंय का तुम्हाला? आम्हाला ते कळून घेण्याची काही गरज वाटत नाही. अहो जयाबाई, ती चोरून चोरून कुणाला भेटते किंवा तिला कोण भेटत हे तरी कळून घ्याल की नाही? अहो तुम्ही घरात नसताना ती एका बेरडाशी बोलत असताना मी स्वतः पाहिलंय. बेरडच नाही तर काय, ही दाढी वाढलेली, हे तांबारलेले डोळे. मी तुला हात जोडते मल्हारी, माझ्यावर मेहरबानी कर. मला पुन्हा पुन्हा भेटू नकोस. लोकांच्या कधी नजरेत येईल सांगता येणार नाही. मला जुनं सगळं विसरायचंय रे, विसरायचंय. जुन्या आठवणींची भूतावळ पुन्हा मला नकोय. भूत गाडली गेली नाहीत तर ती सतावतच राहणार बाईसाहेब. आज नाही तर उद्या त्याला गाठल्या बिगर मी स्वस्थ बसणार नाही, सांगून ठेवतो. नको नको मल्हारी, जाऊ दे त्या जुन्या गोष्टी. तो भेटला होता? तो भेटला होता? नाही, दिसला होता, पण त्यानं मला पाहायच्या आतच मी पळत सुटले. धाकधूक वाटत होती पण निभावले. म्हणजे तो इथंच कुठेतरी आहे? हो, त्याच्यापासून सावध. माझा ऐक मल्हारी, झालं गेले विसरून जा. त्याच्या नजरेच्या टप्प्यात सुद्धा येऊ नकोस. आणि हात जोडते तुला, इकडं सुद्धा कधी येऊ नकोस.